अशोक कांबळे सर खऱ्या अर्थाने इतके एक्सपिरियन्स्ड आणि मराठी चित्रपट यामध्ये त्यांनी दाखवलेला हा इंटरेस्ट आणि आपल्या सगळ्यांना त्यांनी लावलेला हा मराठी चित्रपटासाठी लावलेला हा हातभार एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. या चित्रपटाचे डिरेक्टर ते आहेत आणि सोबतच सुनील मोटवानी सर सुद्धा या चित्रपटाचे डिरेक्टर आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. को प्रोड्युसर चित्रपटाचे परीक्षित कांबळे, प्रमोद कांबळे आणि प्रमोद कवडे सर आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. सोबतच चित्रपटाच्या कास्टची तुम्हाला माहिती देतो. चित्रपटाची कास्ट इतकी मोठी आहे की माझ्या एका श्वासात मावणार नाही, मला अर्धट पाणी मला लागेल, इतकी मोठी कास्ट आहे. सो कास्टचे एक एक करून तुम्हाला नावं सांगतो. तुम्हाला अर्धी नावं तर माहितीच आहे, जसं की सिद्धांत मोरेचं नाव. एकदा जोरदार टाळ्या. चित्रपटाचा लीड, चित्रपटाचा हिरो रुद्र सिद्धांत मोरेसाठी झाला पाहिजे. सोबतच अपूर्वा कवडे या चित्रपटात एक लीड ॲक्ट्रेस म्हणून आपल्यासाठी आपल्या समोर येते नव्याने. एकदा जोरदार टाळ्या अपूर्वासाठी झाल्या पाहिजे. प्रदीप रावत सर हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये आपल्याला इतके दिवस विलन म्हणून, विलन म्हणजे कसा विलन ज्याला घाबरतात लोक, एकेकाळी त्यांनी प्रचंड लोकांना घाबरवलेलं आहे आणि आता मराठीत त्यांनी पदार्पण केलेलं. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी दीपाली. रिलीज होना ये सबसे बड़ी सक्सेस. क्या बात है. मूवी मध्ये तू हिरो तर काय झाला, पण दीपाली ताई तुझ्या ऑपोजिटने तुझ्या बहिणीचं कॅरेक्टर आनंद झाला की दुःख झालं? दुःख झालं. थोडंसं आगे ते भी बोलता है. मी त्यांच्यासोबत काम करतोय. मराठी इंडस्ट्रीमध्ये ते एक दिग्गज कलाकार आहेत आणि मला कायम सन्मानच आहे आणि एक रिस्पेक्ट खूप आधीपासून होता. मी खूप आधीपासून त्यांना बघते वेगवेगळ्या शोजमध्ये आणि रुद्रमध्ये हे काम करताना ते माझ्यासोबत आहेत हेच माझ्यासाठी पुरेसं होतं आणि भरपूर. ओके. आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल जरा सांग. रुद्रामध्येच रुद्र आहे. क्या मतलब रुद्रा में मतलब कैरेक्टर क्या अपने थे. या कॅरेक्टरचे सगळ्यात अगोदर सगळ्या पत्रकारांना, मीडिया हाऊसवर थँक्यू म्हणू इच्छितो. धन्यवाद की तुम्ही सगळे इथे आलात. मराठी चित्रपट हा प्रमोट करणं आजचा आणि खूप टायमापासूनची एक गरज आहे. मराठी माणूस हा, प्रत्येक मराठी माणूस चित्रपटगृहात गेला पाहिजे, हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण सगळ्यांनी बघितला आहे. 100 कोटी खर्च करून पण ते पिक्चर चांगले नसतात. पण आपला मराठी चित्रपट इतकी सुंदर स्क्रिप्ट असते. तुम्ही रुद्रमध्ये जावा किंवा कुठल्याही मराठीत जावा, ते 1-2 करोड टाकू दे, 3 करोड टाकू दे, पण ते जीव 200 कोटीचा टाकतात. त्यामुळे सगळ्या आपल्या मराठी प्रेक्षकांनी रुद्र बघायला जावं. आणि रुद्रबद्दल सांगायला गेलं तर एक रुद्र कॅरेक्टर माझ्याकडे आल्यानंतर मी फक्त एवढंच बोललो. पहिल्याच्या चित्रपटात जय शिवराय बोललो तो शिवा केल्यानंतर, ह्यावेळेस बोललो हर हर महादेव करू. आणि एक महाराष्ट्राचा सुपुत्र आहे मी, भारतश्री झालेलो आहे, मिस्टर आशिया झालेलो आहे. तसंच प्रेम मला रुद्रला पण द्यावा, आमच्या संपूर्ण टीमला द्यावं हे मी मागतो. क्या बात है. क्या अपूर्वा जी थोड़ा सा. येस येस. अरे प्रदीप जी आइए, सेंटर में आइए सर. प्रदीप जी सबसे पहले आपको बहुत बहुत बधाई हो. आपको देख के मुझे शोले के याद आ रहा है, गब्बर सिंह जैसा ही है. तो मुझे बताएं किस तरह के कैरेक्टर है. ये रुद्र कैसे जा रहा है रे. सुना ओपनिंग हो गया इसका. हाँ, बहुत बहुत बधाई हो सर. थोड़ा कैरेक्टर के बारे में बताइए सर, मराठी हिंदी जिसमें भी आप बता सकें. कैरेक्टर थोडं बोलतात. दीपाली जी बाजू में है आणि माझ्याशी इकडे तिकडे झालं तो प्लीज सॉरी समझून घ्या. उन्होंने पहले ही बोल चुके, अपने लिए बोली, अब मैं अपने लिए बोल रहा हूँ. मैं बोल रही, आप बोलिए, मैं ट्रांसलेट करती हूँ. मैं खड़ी बोल लीजिए. अरे विलन का काम क्या होता है, कितना सबको पता है यार. हिंदुस्तान में 2 चीज़ें सबको पता होती है, सिनेमा एंड पॉलिटिक्स. तो आजकल दोनों चीज़ जोर पे है. चुनाव चल रहे हैं और फिल्में भी अच्छी जा रही हैं. तो मैं उम्मीद करता हूँ की हमारी फिल्म भी अच्छी खासी सफलता देईल. मला वाटतंय की आपली फिल्म रुद्रा जरूर कामयाब होईल अशी माझी विनंती आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. सर मुझे जानना था, प्रदीप जी पहली बार आप लोगों के साथ काम कर रहे, सिद्धार्थ के साथ, पूर्वा के साथ, किस तरह का बॉन्डिंग रहा, क्या आपने मतलब कितना एंजॉय किया पिक्चर में, कहाँ शुरू हुआ. देखिए ये इसके सूत्रधार जो हैं वो कामले जी. हिमाली जी को हम सिर्फ एक्ट्रेस के, जब मैंने काम किया इनके साथ तो मुझे लग रहा था कि हमारे जैसी एक कलाकार तुम्ही कन्वर्ट करणार मराठी. हां, त्यांना वाटलं होतं की ह्यांच्यासारखीच मी एक कलाकार आहे. त्यांना माहीत नव्हतं की पिक्चरच्या मागे होते. बरं झालं की मला माहीत नव्हतं. माहीत असतं तर शायद मैं उतना खुल के काम नहीं करता. मराठी आणि हिंदी
चित्रपटांमध्ये काय फरक झाला? बरं झालं त्यांना माहीत नव्हतं. जर त्यांना माहीत असतं ना तर ते एवढं ओपनली काम करू शकले नसते. ते घाबरले असते मग. समझ यही फर्क है मराठी में और हिंदी में, यही फर्क है. वहाँ डरते नहीं हम लोग, यहाँ डर रहे थे भाई. दीपाली इसके हिंदी में भी डब करके रिलीज करोगे, मराठी के हिंदी में भी डब करोगे? कोशिश तो हमारी वो भी है कि हम ये जिस तरह से चल रहा है तो हम हिंदी में डब करके शायद साउथ में भी रिलीज करें. क्या बात है क्या अच्छा है ना, क्योंकि साउथ की फिल्में हम यहाँ देखते हैं, अब हमारी फिल्में भी साउथ वालों को दिखाते हैं ना भाई कैसा बनाते हैं. यस बिल्कुल आणि सही है, ये भी सगळ्यांचं बात. प्रेम लाभलं तर ते नक्कीच होईल. त्यामुळे आज रिलीज झालेला आहे 3 मेला. तर सर्व महाराष्ट्राने आपल्या कुटुंबासहित मुलाबाळांसहित हा चित्रपट बघायला जाऊ हे आम्ही मागू. अपूर्वा जी आप आइए, अपूर्वा जी आइए, आप थोड़ा बोलिए. अपूर्वा जी, सबसे पहले आपको बहुत बधाई हो, आप लीड हीरोइन हो इसमें. क्या करेक्टर है आपका, कैसा सिद्धार्थ के साथ आपका रहा बॉन्डिंग? और दीपाली जो प्रोड्यूसर भी है, एक्टर भी है, अब प्रदीप जी साउथ हिंदी सब जगह छाए हुए, किस तरह बॉन्डिंग रहा आपका? पहले तो थैंक यू सबको कि आप आए. हमारा सेलिब्रेशन है बट उसके साथ साथ आपका भी है. Yes. और बॉन्डिंग की अगर बात कहो तो मतलब अमेजिंग बॉन्डिंग रहा है. लाइक सबके साथ पहली बार काम किया है मैंने. और ये जो 2 लेजेंडरी एक्टर्स यहाँ पे हैं, दीपाली मैम, प्रदीप सर, तो उनके साथ तो मैंने कभी सोचा नहीं था कि मतलब वो इतने फ्रेंडली होंगे और उसके साथ साथ एक इतना डेडिकेटेडली काम मतलब मैं उनके साथ कर पाऊँगी. पहले तो डर लग रहा था कि थोड़ा नर्वसनेस होगा उनके साथ या फिर थोड़ी झिझक होगी, बट ऐसा कुछ नहीं हुआ बिकॉज उन्होंने उतना अच्छे से मेरे साथ ब्लेंड अप किया. एक्टिंग का हर शॉट हो या फिर यू नो मूवी इन ऑल पकड़ी जाए. और सिद्धांत के साथ तो मेरे को लगता है, सिद्धांत के साथ मुझे लग रहा है ही इज़ वन ऑफ द बेस्ट को एक्टर्स एवर. बिकॉज उनकी एक आदत है कि वो बहुत ब्लंट है, जो भी है उनका वो मुंह पे. उनका तो वो एक नेचर था जिसकी वजह से मुझे बहुत अच्छा लगा उनके साथ काम करने के लिए. सो मला पहिलं तर हे सांगू इच्छिते की दीपाली मॅम आणि प्रदीप सर हे दोघंही खूप लेजेंडरी ॲक्टर्स आहे, सर्वांना माहिती आहे. तर मग स्टार्टिंगमध्ये जेव्हा स्क्रिप्ट आली माझ्याकडे तेव्हा खूप नर्वसनेस होत होती, बट ऑब्वियस बिकॉज फर्स्ट मूवी आहे माझी. पण मग